माय फ्रेंड. आई कुठे? झोपली आहे. अरे कोण आलंय? तू इथे काय करतोस? तू इथे काय करतेस? म्हणजे अगं ताप आहे ना तुला नेहा. अरे झोप जा जाऊन. तुला ऑफिसला जायला उशीर झाला तर घारतोंडे सर ओरडतील रे. तर घारतोंडे सरांना विचारूनच मी आलोय. तू त्याची काळजी करू नकोस. तू उभी काय? तू आधी बस. अरे बस यश, बस बस बस. वेडी आहेस का? ताप आलाय तुला. तू तू पड थोडा वेळ. अरे पड. यश काय करतोस तू? नेहा अगं ताप आलाय तुला. इट्स क्रिटिकल. यश ताप आलाय ह्यात क्रिटिकल काय? एक गोळी घेतली की बरं वाटेल. बरं मला सांग डॉक्टरांनी कुठली गोळी दिली आहे तुला? दाखव. डॉक्टरांनी नाही सांगितलंय. माझी नेहमीची गोळी मेडिकल स्टोअर मध्ये मिळते. मेडिकल? आर यू सिरियस? अशा कुठल्याही गोळ्या घ्यायच्या नसतात. डॉक्टरांनी सांगितलेल्याच गोळ्या घ्यायच्या असतात. कळलं? जीवाशी खेळता यार तुम्ही लोक. तू उठ, चल आपण ब्लड टेस्ट करूया. चल. काय ब्लड टेस्ट? यश अरे साधा ताप आहे. ओके. Dr. Joseph, hi. Are you at the hospital? Okay. Can you send an ambulance as fast as possible? I'll send you the address. Ambulance? Yeah. And we also need to do a few blood tests. I think we need to admit. Okay. यश ताप आल्यावर ऍडमिट कोण होतं? तापातच लोक ऍडमिट होतात. मी काय ऍडमिट होणार नाही. हे बघ माझी नेहमीचं औषध आहे मेडिकल स्टोअर मध्ये मिळेल ते घेऊन ये. मला बरं वाटेल. मी ऍडमिट पण होणार नाही आणि मी काही टेस्ट पण करणार नाही. उगाच 2-5 हजार रुपये खर्च होतात. टेस्ट मध्ये काही येत पण नाही आणि पैसे पण वाया जातात. मी काही करणार नाही. व्हॉट? पैसे वाया जातात म्हणून ब्लड टेस्ट नाही करायची? आणि त्या रिपोर्ट मध्ये काही नाही आलं तर चांगलंच आहे ना. प्रॉब्लेम काय आहे? यश तू बस, मी जाऊन घेऊन येते गोळी. 1 मिनिट तू बस. आणतो मी. मला नाव सांग काय गोळीचं. तू मेडिकल स्टोअर मध्ये जा. त्यांना माहितीये सांग नेहा मॅमला ताप आलाय ते देतील औषध. तुला गोळीचं नावही नाही माहिती. तू जातोय की मी जाऊ? हो मी जातोय. तू विचार लक्ष ठेवा फ्रेंड. तुला कुठे जाऊ देऊ नको. मी जाऊन औषध घेऊन येतो. क्रांती गुजराती म्हणून येतील. त्यांना अपॉइंटमेंट शिवाय थेट आत पाठवा. जरा काम आहे. राहुल मला जरा लंच टाइम नंतर आत येऊन भेट. ओके. बरं झालं पवार तुम्ही भेटलात. ही फाईल थँक्यू. लास्ट मंथचे प्रॉफिट आणि लॉस याच्यात अपडेटेड नाही आहेत. थोडं जरा चेक करा. बघून घेतो सर. काय सँडल तुटली आहे का? नाही सर, मला ना खूप गरगरतंय आणि ताप वाटतोय. हा मग हे इकडे हे असतील ना ते घारतोंडे, त्यांना सांगा आणि सुट्टी घेऊन घरी जा. हो सर. अरे यार हे काकू आता इथे का आली आहे? काय झालं ग बाळा? फ्रेंडने सांगितलंय ना आईला उठू द्यायचं नाही. बाळा तुझ्या इंजेक्शनची वेळ झाली आहे ना. मला उठावंच लागेल. अगं आई, आई मला फ्रेंड ओरडेल. आई आले बाळा. ये बस, इंजेक्शन देते तुला. आई मी काल बॅड गर्ल सारखी वागली म्हणून तुला ताप आला का? नाही ग बाळा, तुझी आई थोडी दमली होती ना म्हणून ताप आला. उद्यापर्यंत तर ताप पळून जाईल. ए फ्रेंड तिकडे का उभा आहेस? आत ये ना. इंजेक्शन?
मला डायबिटीज आहे ना, म्हणून रोज इंजेक्शन घ्यावं लागतं. घरी 2 वर्षाची होती ना तेव्हापासून तिला डायबिटीज. तिला रोज एक इंजेक्शन घ्यावं लागतं. तू थांब, मी देतो इंजेक्शन. मी देतो. हातावर ना? आहात तिथेच. तू घाबरू नको बेटा. हात लूज राहू दे. हा, राहू दे. हा? तुला नाही जमणार. मी देते. खरंय. यासाठी आईच व्हावं लागतं. त्यासाठी बाई व्हावं लागतं. यश कुठे आहे? यश कुठे आहे? यश बाहेर गेला. बाहेर म्हणजे कुठे? मीटिंगला. कोणाबरोबर आहे मीटिंग? मला माहित नाही. तुला माहित नाही यशची कोणाबरोबर मीटिंग आहे? आश्चर्य आहे. सिमी, हे सगळं तुम्ही मला विचारताय का? मग तुम्ही हे सगळं थेट यशशी बोलावं आणि मग माझी तुझी रेशीम